नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तळलेले मोदक। गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, सारणासाठी आपल्याला लागणारे हा ओला नारळ मी बारीक करून घेतलेला आहे। तर 2 वाट्या मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर 2 वाट्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर विलायची पावडर आहे, खसखस आहे, कापलेले बदाम आहेत, त्यानंतर मीठ आहे, तेल आहे। हे आपल्याला गव्हाचं पीठ मळताना त्यासाठी मोहन लागणार आहे। मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि हे साजूक तूप 2 चमचे घेतलेले। आता आपण आधी गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत। मैद्याचे पण मोदक करतात, गव्हाचे पण करतात। आपण गव्हाच्या पिठाचे करणार आहोत। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि तेल गरम करून मी यात टाकणार आहे तेलाचं मोहन। मोहन आपलं चांगलं एकत्र मिसळून घ्यायचे पिठात। गरम पण आहे त्यामुळे चटके बसतायत म्हणून मी चमच्याने एकत्र करतेय। आणि मग पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत। घट्ट पीठ मळायचे आपल्याला, पातळ नाही मळायचे, पुरीसाठी मळतो तसं। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। बघा, असं घट्ट पीठ मळून घ्यायचंय। आणि आता आपण हे पीठ झाकून ठेवू 5 ते 10 मिनिटं। तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घेऊयात। आता मी कढईत तूप टाकून घेतेय। आता आपलं तूप गरम झालंय। मी कापलेले बदाम टाकून थोडंसं परतून घेतेय। त्यानंतर खसखस टाकते मी। नंतर नारळ टाकायचा, ओला नारळ आपण बारीक करून घेतलेला। नारळ 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे तुपावरती। आणि नंतर आता आपण त्यात टाकणार आहोत गूळ। आता हे सारण आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचंय, मोठ्या गॅसवरती नाही परतायचं, नाहीतर ते करपतं आणि कडक पण होतं। तर हे कुठपर्यंत परतायचं, हे गूळ पूर्ण विरघळून द्यायचा आणि गुळाला जे पाणी सुटेल ते परत आटून द्यायचे आपल्याला, इथपर्यंतच परतून घ्यायचंय। हे बघा, आपलं सारण आता चांगलं आता मी टाकतेय शेवटाला विलायची पावडर आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं सारण। बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। तर मोदक बनवताना काय होतं, हे तळणीच्या मोदकाला हे लहान मोठे बनवले जातात। त्यासाठी काय करायचंय, एक मोठा गोळा घेते मी एकसारखे मोदक बनवण्यासाठी। आणि पीठ लावून आता हे आपल्याला एकसारखं लाटून घ्यायचंय सगळीकडनं। पीठ थोडंसंच लावायचंय, नाहीतर मोदकाच्या पाकळ्या केल्यानंतर ना ते चिकटले जाणार नाही। अशी चपाती लाटून घ्यायची, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आणि एकसारखे मोदक करण्यासाठी काय करायचंय, असा डबा किंवा मग वाटी घ्यायची आहे। तुम्हाला ज्या आकाराचे मोदक पाहिजे तेवढं तुम्ही घ्या आणि अशा एकसारख्या पुऱ्या करून घ्यायच्या। आणि आता यात मी सारण भरून घेते 1 चमचाभर आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या, कळ्या आपल्या मोदकाच्या। आणि असं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे। हे बघा, असेच आपण आता सगळे मोदक बनवून घेऊ।
1 चमचाभर सारण घ्यायचं. त्यानंतर कळ्या पाडायच्या मोदकाच्या. मोदक बनवून झालेत. आता आपण तळून घेऊयात. बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण. आपलं तेल गरम झालं की मग आपण मोदक तळून घेऊ. बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण मोदक तळून घेऊयात. मंद आचेवरती मोदक तळायचे, मोठ्या गॅसवरती नाही तळायचे. हे बघा असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मोदक तळून घ्यायचे. आणि आता आपण हे काढून घेऊ. हे बघा आपले गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आता तयार आहेत.